मित्रांनो, वाढतं ऊन आणि उकाड्यात विजेचा वापर वाढतो. महागलेलं वीज बिल भरून सामान्य माणूस मेटाकुटीला येतो. त्यातच दरवर्षी एप्रिलमध्ये वीज दरवाढ होतच असते. पण यंदा वीज दर कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. खरंच विजेचे दर कमी होणार आहेत का? दर कमी झालेच तर त्याचा फायदा कोणत्या ग्राहकांना होणार आहे? प्रत्यक्ष वीज बिलात किती रुपये कमी होतील? आणि महत्त्वाचं म्हणजे एका बाजूला वीज दर कमी करून दुसऱ्या बाजूने त्याची वसुली तर केली जाणार नाही ना? याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी आणि भारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सुरुवातीला सांगतो, महावितरणनं वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव दिलाय हे खरं आहे. पण त्याचा फायदा कोणत्या ग्राहकांना होईल आणि कुणाला फटका बसेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, महावितरणच नव्हे तर कोणतीही वीज वितरण कंपनी वीज दरवाढ मागण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल करत असते. हा प्रस्ताव 5 वर्षांचा असतो. आयोगाच्या मंजुरीनंतर 5 टप्प्यात दरवर्षी नवे वीज दर लागू केले जातात. महावितरणचा यंदाचा प्रस्ताव आणि नवे वीज दर समजून घेण्यासाठी विजेचं बिलिंग कसं केलं जातं हे थोडक्यात समजून घ्या. तुम्हाला माहीतच असेल, वीज बिलाच्या मागच्या बाजूला बिलाचा तपशील असतो. त्यात पहिला कॉलम असतो स्थिर आकाराचा. तुम्ही वीज वापरा किंवा वापरू नका हा स्थिर आकार द्यावाच लागतो. त्यानंतर आपण प्रत्यक्षात किती युनिट वीज वापरली त्यानुसार दुसऱ्या कॉलममध्ये वीज आकार दिलेला असतो. त्याखाली वहन आकार आणि इंधन समायोजन आकार असतो. या चारही घटकाच्या रकमेची बेरीज केल्यानंतर येणाऱ्या रकमेवर वीज शुल्क नावानं शासनाचा 16% कर आकारला जातो. त्यानंतरच प्रत्यक्षात बिल भरण्याची रक्कम काढली जाते. वीज वापराच्या युनिटनुसार दिला जाणारा वीज आकार बिलात सगळ्यात जास्त असतो. त्यातच कपात केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण या कपातीचा फायदा कोणत्या ग्राहकांना होईल आणि ही कपात नेमकी किती असेल हे आता आपण पाहू. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, वीज वापराच्या टप्प्यानुसार विजेचे दर वाढत असतात. म्हणजे 0 ते 100 युनिट वीज वापरासाठी सगळ्यात कमी दर असतात. त्यानंतर 101 ते 300 युनिट, 301 ते 500 युनिट आणि 500 पासून पुढच्या युनिटला वीज दर वाढत जातात. महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या एकूण घरगुती ग्राहकांमध्ये 0 ते 100 युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांची संख्या 70% जास्त आहे. याच ग्राहकांसाठी पुढच्या 5 वर्षांमध्ये वीज दर टप्प्याटप्प्यानं 23% कमी होणार आहेत असं महावितरणनं म्हटलं आहे. पण महावितरणनं दिलेल्या प्रस्तावानुसार त्यात किती तथ्य आहे? 2025-26 या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल पासून पुढच्या वर्षभरासाठी विजेचे दर किती कमी होतील हे आपण पाहू. मित्रांनो, 101 ते 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना पुढील वर्षभरात युनिट मागं ₹1.25 वीज दर वाढण्याची शक्यता आहे. पण त्यानंतरच्या 4 वर्षात या ग्राहकांसाठी ही वीज दर 12% कमी केले जातील असा प्रस्ताव आहे. 300 युनिटपेक्षा जास्त वीज वापर असणाऱ्यांसाठी मात्र 5ही वर्ष वीज दर वाढतच राहणार आहेत. म्हणजे या ग्राहकांना फटका बसणार आहे. पण 0 ते 100 युनिट वीज वापरासाठी दरात कपात होणार आहे हे निश्चित. पण ही कपात किती होईल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सध्या घरगुती ग्राहकांना प्रत्येक युनिटसाठी ₹4.71 वीज आकार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एप्रिल पासून प्रत्येक युनिटला 34 पैशांची कपात केली जाणार आहे. म्हणजे पहिल्या 100 युनिट वीजसाठी ₹34 दिलासा मिळेल असं वरवर दिसत असलं तरी वास्तव तसं नाही. कारण दुसऱ्या बाजूला याच वीज वापराच्या ग्राहकांसाठी स्थिर आकारात ₹2 आणि वीज वहन आकारात प्रत्येक युनिटला
29 पैशांची वाढ मागितली आहे। ही वाढ मिळाली तर युनिटला केवळ 3च पैशांचा दिलासा मिळेल। त्यामुळे पहिल्या वर्षासाठी वीज दर फारसे कमी होणार नाहीत हे वास्तव आहे। पण पुढच्या 5 वर्षातला दिलासा पाहिला तर 2029-30 या आर्थिक वर्षामध्ये 100 युनिट वीज वापर असणाऱ्यांना एकूण वीज बिलात सुमारे $125 रुपयांपर्यंतचा दिलासा मिळू शकणार आहे। अर्थात हे वर्ष निवडणुकांचे असणार आहे, पण हा दिलासाही कमी करणारा किंवा त्याच्यावरही परिणाम करणारा एक घटक आपल्या बिलात असतोच, तो म्हणजे इंधन समायोजन आकार। बिलात ही रक्कम कधीही कमी जास्त होत असते। वीज मागणी अचानक वाढली आणि नियोजन केलेल्या विजेशिवाय खुल्या बाजारातून आयत्या वेळेला महागडी वीज घ्यावी लागली तर अशा वेळी या वाढीव खर्चाचा भार इंधन समायोजन आकार या नावानं ग्राहकांच्या बिलामध्ये टाकला जातो। त्यामुळे वीज आकार किती कमी झाला याच्यापेक्षा इंधन समायोजन आकार, स्थिर आकार किंवा वहन आकारात किती वाढ होते याच्यावरही प्रत्यक्षात वीज बिलात किती कमी होणार किंवा किती वाढणार याचं गणित अवलंबून असतं। वीज क्षेत्राचे अभ्यासक आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनीही आपल्या चॅनलशी बोलताना हाच मुद्दा अधोरेखित केलाय। शेवटी एकच सांगतो, वीज नियामक आयोगाची मंजुरी आणि एप्रिल नंतर प्रत्यक्षात हातात येणारं बिलच सर्व गोष्टींचा खुलासा करणार आहे। पण एक निश्चित, ते म्हणजे 100 युनिट पर्यंत वीज वापराच्या ग्राहकांना पुढच्या वर्षभरात बिलात कोणतीही वाढ होणार नाही हे खरं आहे। मात्र त्याच्या पुढे वीज वापर गेल्यास दरवाढीचा फटका निश्चितच बसेल। मित्रांनो, टीओडी प्रकारातले वीज मीटर बसवून घेतले तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत वीज बिलात सवलत देण्याचाही महावितरणचा प्रस्ताव आहे। पण आयोगाच्या निर्णयानंतरच त्यातले फायदे तोटे आपण पुढच्या एखाद्या भागात समजून घेऊयात। मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात। धन्यवाद।